नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरात नेमकं काय घडतंय बघूयात वेगवान स्वरूपात. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO पाहणीनुसार 20 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे, कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. पण त्यावेळी आरोग्य संघटनेने हे सुद्धा स्पष्ट केलंय की 20 वर्षाच्या खालचे लोक कोरोना पुन्हा पसरण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. जगात आतापर्यंत कोरोनाच्या ज्या केसेस समोर आल्या आहेत त्यामध्ये 20 वर्षाच्या खालच्या लोकांचं प्रमाण 10%पेक्षाही कमी आहे. जगभरामध्ये कोरोना बाधितांची संख्या आता 29.1 मिलियन झाल्याचं WHOनं सांगितलंय. त्यापैकी जगभरात 9,26,000 नागरिकांचा कोरोनानं मृत्यू झालाय. अमेरिकेतली कोरोना रुग्णसंख्या 66,04,156 वर गेली आहे. अमेरिकेत कोरोना बळींची संख्या 1,95,765 इतकी झाली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली. कोरोना संकटाशी लढा देताना अमेरिकेनं उचललेल्या पावलांमुळे अमेरिकेची प्रतिमा खूपच खालावली असल्याचं प्यू रिसर्च सेंटरनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. ऑस्ट्रेलियाचं कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या व्हिक्टोरिया राज्यातल्या काही भागात बुधवारी रात्रीपासून निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. राजधानी वगळता इतर भागात नागरिकांना घराबाहेर पडण्यास आणि दुकानं पुन्हा खुली करण्याला कोणतेही निर्बंध नसतील. पण राज्यातील दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या मेलबर्नमध्ये 28 सप्टेंबरपर्यंत कायम राहतील. चीनच्या मुख्य शहरात आणखी 12 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चीनच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. आयोगाच्या अहवालानुसार शांघाय आणि फुजियानसह इतर शहरांमध्ये या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हाँगकाँगच्या रहिवाशांनी सामूहिक चाचणीचं समर्थन केलंय. इथं मंगळवारी जोरदार पाऊस पडला. सरकारनं भव्य कोविड चाचणी अभियानाला पाठिंबा दिल्याबद्दल लोकांनी केंद्र सरकारचे आभार मानले. हाँगकाँगमध्ये पुढचे 14 दिवस मोठ्या प्रमाणात सामूहिक कोरोना चाचण्यांचं अभियान सुरू करण्यात येणार आहे. इस्रायलमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन केल्याच्या निषेधार्ह हॉटेलमध्ये प्लेट्स फोडण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. आज ज्यू लोकांचं नववर्ष सुरू होत आहे, पण शाळा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि सगळे उद्योगधंदे बंद आहेत. त्याचप्रमाणे एकत्र सेलिब्रेशन आणि सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. नैऋत्य चीनमधील रुईली शहरामध्ये नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. हे शहर म्यानमारच्या सीमेवर आहे आणि म्यानमारमधून आलेले 2 जण पॉझिटिव्ह आढळले होते. या दोघांनीही चीनमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि आता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या 190 जणांची चाचणी करण्यात आली, पण त्यात कुणीही पॉझिटिव्ह आढळलं नसल्याची माहिती आहे. आयर्लंडमध्ये गेल्या 24 तासात 357 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यात डब्लिंगमध्ये जास्त रुग्ण आहेत. तसंच कोरोनाबाबत इथल्या आरोग्यमंत्र्यांनी अहवाल दिल्यानंतर आयर्लंडचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलंय. सरकार पुढील निर्देश देईपर्यंत मंत्रिमंडळाचं कामकाज सुरू करण्यात येणार नसल्याची घोषणा सभापती सीन ओ फेरेगैल यांनी दिली. पॉल रूज यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरता मास्क वापरणं एक अत्यावश्यक बाब बनली असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. यासाठी एक वेगळं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. यानुसार एक ज्येष्ठ नागरिक मास्क न वापरणाऱ्यांना खडसावणार आहे. त्यामुळे तरी लोक सुधारतील अशी अपेक्षा इथल्या सरकारनं व्यक्त केली आहे. संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि इस्रायलमध्ये एक परस्पर सामंजस्य आणि शांती करार करण्यात आलाय. त्यावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, यूएई आणि बहरीनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या शांतता करारामुळे मध्य पूर्वेच्या देशांमध्ये एका नव्या युगाची सुरुवात होईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायल आणि बहरीन यूएई मधील करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि यूएईचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद
यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या करारामुळे मध्य पूर्वेमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शांतता प्रस्थापित होऊ शकेल असं ट्रम्प म्हणाले। याला तुम्ही मागच्या दरवाजाने केलेला करार म्हणू शकता, पण हे अगदी वेगळं पाऊल आम्ही उचललंय असं ट्रम्प म्हणाले। इस्रायल आणि 2 आखाती अरब राष्ट्रांमध्ये संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन यांच्या दरम्यान शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या करारानंतर इस्रायलमधील लोकांनी आनंद व्यक्त केलाय, तर हा करार म्हणजे इस्रायल आणि आखाती देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल असं सांगण्यात आलंय। व्हाईट हाऊसमध्ये इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये झालेल्या शांतता कराराच्या दरम्यान गाझा पट्टीवरून इस्रायलवर एअर स्ट्राईक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये नागरिक जखमी झालेत। रात्रभर इथल्या परिसरामध्ये आग धुमसत होती। काही भागांमध्ये प्रशासनाकडून बचाव कार्य केलं जात आहे। सुडाच्या उद्देशाने गाझानं हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे। यावेळी आकाशामध्ये रॉकेटची मालिका दिसून आली, स्फोटही झाले। इस्रायल आणि अरब देशांच्या कराराला पॅलेस्टाईन यांचा विरोध होता। गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्रायलवर 2 रॉकेट उडवल्यानंतर मंगळवारी उशिरा दक्षिणेकडील इस्रायलमध्ये बॉम्ब डिस्पोजल पथक तैनात करण्यात आलं। इस्रायल, बहरीन आणि यूएईमध्ये व्हाईट हाऊसमध्ये शांतता करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या वेळीच रॉकेट्सच्या सहाय्याने इस्रायलवर हल्ला करण्यात आलाय। व्हाईट हाऊसमध्ये इस्रायल, बहरीन आणि यूएईमध्ये शांतता करारावर सह्या करणं सुरू असतानाच काही जणांनी निदर्शनं केली। या शांतता कराराने नेमकं काय साध्य होणार असा त्यांचा प्रश्न होता। पॅलेस्टाईन आणि इस्रायल दरम्यानच्या शांततेचं काय असा प्रश्न हे आंदोलक विचारत होते। यूएई, बहरीन आणि इस्रायलमध्ये झालेल्या शांतता कराराबद्दल काही मान्यवरांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली। इस्रायलनं शांततेसाठी पुढाकार घेतला, ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी आधी पॅलेस्टाईनशी शांतता करार करायला हवा होता असं मत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं। पॅलेस्टाईनला पूर्व जेरुसलेम यांच्या भावी राजधानीसाठी हवं आहे, जे कधीही शक्य नाही असं मान्यवरांना वाटतं। तेल अवीवमधील सिटी हॉल पीस अर्थात शांतता या शब्दांनी झळाळून उठलं होतं। अरेबिक आणि हिब्रू आणि इंग्रजी भाषेत हे शब्द लिहिण्यात आले होते। इस्रायल, यूएई आणि बहरीन या 3 देशांमधील वॉशिंग्टनमध्ये झालेल्या राजकीय कराराच्या प्रित्यर्थ हा आनंद व्यक्त करण्यात आला। अमेरिकेतील चक्रीवादळ आता गल्फ कोस्टवर पोहोचलं आहे। 2005 मध्ये आलेल्या चक्रीवादळामध्ये इथल्या भागाची मोठी हानी झाली होती। त्याचीच आता पुनरावृत्ती होते की काय अशी भीती इथल्या काही जणांनी व्यक्त केली आहे। मात्र या चक्रीवादळामुळे आणि वाढलेल्या पाणी पातळीमुळे अनेक सरपटणारे प्राणी, मगरी या नागरी वस्तीमध्ये शिरण्याची भीती निर्माण झाली आहे। अमेरिकेतल्या चक्रीवादळाचा तडाखा इथल्या किनारपट्टीच्या भागाला बसलाय। फ्लोरिडामध्येही अनेक परिसरात काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं, तर मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट सुरूच होता। राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राच्या म्हणण्यानुसार सेली चक्रीवादळ उत्तर गल्फ कोस्टच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे। या चक्रीवादळामुळे या भागात आजपर्यंत झाला नाही इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे। मिसिसिपी भागात समुद्राचं पाणी झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय। जपानचे जाणारे पंतप्रधान शिंजो आबे यांनी बुधवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी आपलं कार्यालय सोडलं। कार्यालयातून निघताना शिंजो आबे यांचा कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसंच शिंजो यांचं कौतुकही करण्यात आलं। जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राजीनामा दिलाय, त्यामुळे नवा पंतप्रधान निवडण्याचा मार्ग मोकळा झालाय। अनेक वर्ष जपानचं पंतप्रधानपद भूषवणारे शिंजो आबे यांनी प्रकृती बरं नसल्याच्या कारणास्तव राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। राजीनाम्यानंतर जपानची राजधानी टोकियोमधील रहिवाशांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या। योशिहिदे सुगा यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे। 7.5 वर्षांहून अधिक काळ आबे यांनी देशाचं पंतप्रधानपद सांभाळलं। या काळामध्ये त्यांना देशामध्ये स्थिर पाठिंबा मिळाला होता। तैवानमधील देशवासियांना आगामी स्ट्रेट्स फोरममध्ये जाण्यापासून रोखण्याकरता तैवानमधील डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, मात्र हे प्रयत्न निष्फळ झाल्याचं बोललं जात आहे। बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते झिया ओगुआंग यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।
स्टेट काउन्सिलच्या तैलान अफेअर्स कार्यालयाचे प्रवक्ते झियाओ गुआंग यांनी तैवानच्या देशवासियांना अमेरिकेनं हद्दपार होण्याच्या सांगितलेल्या इच्छेबाबत जागरूक राहण्यास सांगितलं। झियाओ गुआंग यांनी अमेरिकेसोबत आर्थिक व्यवहारांबाबत चर्चा करणार असल्याचीही माहिती दिली। दक्षिण कोरियाचे युनिफिकेशन मंत्री ली इन यांग यांनी बुधवारी उत्तर कोरियाच्या सीमेवर असलेल्या पैनमुंगजोंग या सीमावर्ती भागाला भेट दिली। त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या भागाला दिलेली ही पहिलीच भेट आहे। ली यांनी संयुक्त सुरक्षा क्षेत्राच्या दक्षिण कोरियाच्या बाजूच्या सुविधांची पाहणी केली आणि पन्मजोमन यांच्या या ठिकाणी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली। ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया या भागामध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही, तर दुसरीकडे या भागात हवामान बदलाचाही परिणाम जाणवतो आहे। त्याबद्दल बोलताना सिनेटचे नेते मॅककोनेल यांनी म्हटलंय की सध्याचं वातावरण बदलाचा प्रश्न गंभीर आहे, मात्र आपण करत असणाऱ्या नव्या उपाययोजनांवर, नव्या तंत्रज्ञानावरही नागरिकांनी विश्वास दाखवणं गरजेचं आहे। अमेरिकेच्या प्रथम महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलानिया ट्रम्प यांचं प्रतिनिधित्व असणाऱ्या पुतळ्याचं अनावरण आज करण्यात आलं। हा धातूचा पुतळा स्लोवेनिया इथं उभारण्यात आला। याआधीही इथं त्यांचा लाकडी पुतळा उभारण्यात आला होता, मात्र जुलै महिन्यामध्ये इथल्या आगीत तो पुतळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता। ब्रिटिश सरकारनं ब्रेक्झिटच्या डिवोर्स करार मान्य केल्यानंतर आता युरोपीय संसदेमध्ये आघाडीच्या खासदारांनी एक नवं विधान केलं आहे। ब्रेक्झिटनंतर युरोपीय देशांमध्ये सुरू राहणाऱ्या व्यापार आणि संबंधांबद्दल विश्वासार्हता प्रस्थापित करण्याकरता देशांनी प्रयत्न करावेत असं सांगण्यात आलंय। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या योजनेमुळे भविष्यातील व्यापार कराराबद्दल अधिक खोलवर चर्चा होऊ शकते। दक्षिण डकोटाचे महाधिवक्ता जेसन रेव्हन्सबर्ग यांची जीवघेण्या कार अपघातासंबंधी चौकशी केली जाते। त्यांनी एका हरिणाला मारल्याची बातमी कळता सर्वत्र चर्चा सुरू झाली, पण नंतर तिथे एक मृतदेहही सापडला। शनिवारी रात्री रिपब्लिकन पार्टीचे नेते निधी परिषदेतून घरी जात असताना एका हरिणाला धडक दिली असं 44 वर्षाच्या अटर्नी जनरल यांनी लगेचच महामार्ग पोलिसांना सांगितलं। अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात हिंसक प्रदर्शनं सुरू होती। ब्रियोना टेलरच्या पोलिसांनी केलेल्या हत्येनंतर लुईसविले शहराकडून ब्रियोना टेलरच्या कुटुंबाला $12 लाख देण्यात येणार असून पोलिसांच्या कार्यपद्धतीतही सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर ग्रेग फिशर यांनी सांगितली। टेलरच्या मृत्यूने अनेक महिने लुईसविले इथं निदर्शनं करण्यात आली आणि हल्ला केलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरता देशभरात आवाहन केलं जात आहे। अमेरिकेतल्या फिनिक्स भागात एका न्यायालयाच्या बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला। यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला। जर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली तर संशयिताला अटक केली आहे। पोलिसांनी एका कारचा फोटो जाहीर केला आहे आणि लोकांना याबद्दल माहिती देण्याचं आवाहन केलं आहे। अमेरिकेत काढण्यात आलेल्या मोहिमेमुळे एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला होता। या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान या अधिकाऱ्याला उपचारांकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती बरी होईल अशी माहिती पोलीस आणि FBI दिली आहे। मेक्सिकोच्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की त्यांना एक अतिशय पुरातन जहाज सापडलं आहे। हे जहाज 1850च्या दरम्यान उडालं असावं असा अंदाज आहे। हे जहाज गुलामांच्या वाहतुकीकरता वापरलं जात असावं असाही अंदाज आहे। अशा प्रकारचं गुलामांच्या वाहतुकीकरता पाठवलेलं हे पहिलंच जहाज आहे ज्यावर मोठे साखळदंड सुद्धा सापडले आहेत। यावर्षीच्या अकॅडमी ऑफ कंट्री म्युझिक अवॉर्ड्समधील कलाकारांनी सांगितलं की आम्ही कोरोनाच्या काळामुळे आमच्या फॅन्स आणि चाहत्यांना मिस करतो आहोत। नेहमीप्रमाणे यंदाच्या सोहळ्यामध्ये रेड कार्पेट आणि कॅमेरे नाहीयेत, त्यामुळे यंदाचा हा सोहळा काहीसा सुना वाटत असल्याचं मत कलाकारांनी व्यक्त केलं। प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सेंटचं म्हणणं आहे की आपल्याला काळानुसार विसरलेल्या स्त्रियांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची भूमिका दाखवणं आणि लोकांपर्यंत ती पोहोचवणं आवश्यक आहे, परंतु चित्रपटांना वित्तपुरवठा करणारे अशा चांगल्या विषयांकडे दुर्लक्ष करतात असं केट विन्सेंट म्हणते आहे। गायक आणि अभिनेत्री जेनेली मोने पहिल्यांदाच एका मानसशास्त्रीय थ्रिलरमध्ये एका कृष्णवर्णीय महिलेची भूमिका साकारणार आहे। ज्या महिलेच्या सध्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या पूर्व आयुष्यातील घटनांशी जोडलेल्या आहेत। हा एक अतिशय वेगळा चित्रपट असेल असं जेनेली मोने हिचं म्हणणं आहे।
ॲनबेलन फिल्मबाबत बोलताना पाश्चिमात्य अभिनेत्री जेनेली मोने हिनं प्रतिक्रिया दिली आहे। ही फिल्म गुलामगिरीबाबत भाष्य करते, तर कृष्णवर्णीय महिला आणि गुलामगिरी यांच्यावर आधारित असणाऱ्या या फिल्ममध्ये कृष्णवर्णीयांना सोसाव्या लागणाऱ्या संघर्षावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे, असं तिचं म्हणणं आहे। जेम्स मिश्का आणि मार्क बॅदले या फॅशन डिझायनर्सनी कोरोनाच्या काळातही आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे। या काळात कंटाळून किंवा हरून न जाता त्यांनी विविध रंगाच्या माध्यमातून आपापली सृजनशीलता जपून ठेवली आहे। यावेळी तिनं फॅशन वीकसाठी काही नवी डिझाईन्स तयार केली आहेत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। ब्रिटनच्या ड्यूक आणि डचेस ऑफ केम्ब्रिज यांनी मंगळवारी लंडनमध्ये स्थानिक नोकरी केंद्राला भेट दिली। तसंच त्यांनी पूर्व लंडनमधील मशिदीतील कर्मचारी आणि स्वयंसेवकांशी गप्पा मारल्या आणि लंडनमध्ये अनेक व्यवसायामध्ये गुंतवणूक केली। स्थलांतरितांना बेटावर जागा देऊ नका अशी ग्रीस सरकारकडे मागणी करत मायटिलीन या शहरातील सफो चौकामध्ये लेस्बॉनच्या नागरिकांनी निदर्शनं केली। मोरियाच्या छावणीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी ही मागणी केली। ओक्लाहोमा सिटीमधील एका प्लांटला आग लागल्यानं धुराचे लोट उसळले होते। मंगळवारी पहाटे 4:15 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचं इथल्या अग्निशमन विभागानं म्हटलंय। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला प्रयत्न करावे लागतील। अमेरिकेतील ओरेगॉन या राज्यातील जंगलामध्ये लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो लोक बेघर झाले होते। या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओरेगॉनमधील आग ही मोठी आपत्ती घोषित करावी अशी मागणी राज्यमंत्री केट ब्राउन यांच्याकडे केली आहे। ओरेगॉनमधील जंगलातील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 8 इतकी करण्यात आली आहे। यापूर्वी इथल्या अधिकाऱ्यांनी आगीत मृत्यू पावलेल्यांची संख्या 10 इतकी सांगितली होती। मात्र या आगीत 2 प्राणी सापडल्याची नोंद झाली आहे, तर बेपत्ता झालेल्यांची संख्या 22 वरून 16 इतकी करण्यात आली आहे। कॅलिफोर्निया सेन इथल्या वनक्षेत्राचं झालेलं नुकसान पाहण्याकरता कमला हॅरिस आले होते। त्यांनी या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाव न घेता टीका केली। तसंच हॅरिस यांनी ओबरीच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राथमिक शाळेच्या मैदानासमोर भाषणही केलं। त्याचबरोबर सॅक्रेमेंटो जवळच्या आगीबाबतही त्यांनी माहिती दिली। मालीचे माजी राष्ट्रपती मौसा ट्रोर यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं आहे। मौसा यांनी 22 वर्षांहून अधिक काळ पश्चिम आफ्रिकेवर राज्य केलं। त्यांचा मुलगा इद्रिसा ट्रोर यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली। मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स यांचे वडील बिल गेट्स सिनियर यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालं आहे। गेट्स परिवाराच्या वतीनं एक संदेश जारी करण्यात आला आहे। गेल्या काही काळापासून बिल गेट्स सिनियर अल्झायमरने त्रस्त होते। ते एक नामांकित वकील होते। ॲपल आपल्या स्मार्टवॉचची एक स्वस्त आवृत्ती लवकरच बाजारात आणत आहे। त्यांचा दावा आहे की ही नवीन स्मार्टवॉच ग्राहकांच्या पसंतीला उतरेल। कोरोनामुळे जगभर आरोग्य आणि आर्थिक संकट उभं राहिलं आहे। अनेक जण बेरोजगार झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्याचा विचार करता ॲपल कंपनीनं लॉकडाऊन दरम्यान 5 महिन्यांपूर्वीच कमी किमतीचा एक नवा आयफोन बाजारात आणला होता। आता ॲपल आपल्या नव्या स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन तसंच आयपॅडचं पुढचं व्हर्जन लॉन्च करते आहे। या सगळ्या घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इतकंच। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।